उमेदवाराची लढाई संपून गेलेली आहे. पक्षाचा विषय इथे येत नाही. समोर जो आहे त्या प्रत्येकाला तो फटका असेल आमचा. त्यामुळे विजय आमचा 100%. पुढे कोण आहे काय आहे याचा आम्हाला काही देणे घेणं नाही. म्हणजे आता विद्याताई स्वतः उमेदवार नसून वडकीतला प्रत्येक मतदार त्या ठिकाणी उमेदवार आहे. काय आमची कामं राहिली असतील छोटी मोठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. त्यांना 7 तारखेला दाखवून देऊ ते वडकी गाव काय आहे ते. 33-34 कोटी रुपयाची योजना आहे, परंतु कुठलाही सत्ताधारी इथे येऊन ते मार्गी लावत नाही. पंचायत समितीचं सीट आम्ही मागत होतो, जिल्हा परिषद मागे एकही सीट आम्हाला कोणत्याही पक्षाने दिलं नाही. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. एकंदरीत या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोणी काळभोर, वडकी आणि कदमाक वस्ती या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान आज आपण वडकी गावातील एकंदरीत निवडणुकीचा सर्वे रिपोर्ट, ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो. तर आपल्यासोबत वडकीतील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? मी सुनील दत्तात्रय गायकवाड, वडकी गावचा माजी उपसरपंच. एकंदरीत ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आपल्या वडकी गावातील काय वातावरण आहे, म्हणजे काय हे वडकी गावचं वातावरण विद्याताई दत्तात्रय गायकवाड यांच्या बाजूनं 100% आहे. सर्व ग्रामस्थांनी एकमुखानं ग्रामसभा, अगदी 1000 लोकांची ग्रामसभा घेऊन एकमुखानं उमेदवार त्यांना डिक्लेअर केलेले आहे. म्हणजे आता विद्याताई स्वतः उमेदवार नसून वडकीतला प्रत्येक मतदार त्या ठिकाणी उमेदवार आहे. त्याच्यामुळं लढाई ही स्वतःची चालू झालेली आहे. आता उमेदवाराची लढाई संपून गेलेली आहे. आता ही मतदारांची लढाई आहे. त्यामुळं मतदार ह्या लढाईत स्वतः ताकदीनं उतरलेला आहे. तुमचे उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात? आम्ही अपक्ष निवडणूक लढवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मागितली होती. मतदान कमी असल्यामुळं, छोटंसं गाव असल्यामुळं त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलं. ते दुर्लक्षित त्यांना 7 तारखेला दाखवून देऊ की वडकी गाव काय आहे ते. एकंदरीत म्हणजे राष्ट्रवादीवरती वडकी गाव नाराज आहे का? 100% नाराज आहे. ह्याचा कुठंतरी तुमच्या उमेदवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसला कुठं फटका बसू शकतो? समोर जो आहे त्या प्रत्येकाला तो फटका असेल आमचा. आपलं नाव? सागर बाळासाहेब मोडक. मी आता वडकी गावचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. काय वातावरण आहे वडकी गावात? वातावरण असं आहे की आमच्या वडकी गावावरती अन्याय झाला आहे. आमच्या वडकी गावाला पंचायत समितीचं सीट आम्ही मागत होतो, जिल्हा परिषद मागे एकही सीट आम्हाला कोणत्याही पक्षाने दिलं नाही. देशाचा विचार केला तर हिंदू म्हणून आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर मराठी म्हणून. गावचा विचार केला एक ग्रामस्थ म्हणून आम्हाला आमचा अभिमान आहे. पक्षाचा विषय इथं येत नाही. जर आमच्या गावातील एकाही उमेदवाराला तिकीट दिलं नसेल तर आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्ही जो उमेदवार दिलेला आहे विद्याताई गायकवाड, त्यांच्या मागं आम्ही उभं राहणार आणि 100% त्यांना आम्ही विजयी करणार. किती एकंदरीत वडकी गावचं मतदान किती? 9148 मतदान आहे आणि आम्ही 80-85% मतदान करूनच घेणार. 100% आमचा 99% आमचा विचार आहे की तेवढं जास्तीत जास्त मतदान. पण काही दुबार वगैरे मतदान आहे ते वगळता आम्ही 85-90% पर्यंत जाणार आणि त्याच्यातलं 99% मतदान घेण्याचा प्रत्येक ग्रामस्थ प्रयत्न करतो. त्यामुळे विजय आमचा 100%. पुढं कोण आहे काय आहे याचा आम्हाला काही देणे घेणं नाही. फक्त ग्रामस्थ म्हणून आणि वडकी गावची एक भगिनी, आमची बहीण असेल, वहिनी असेल, काय असेल ते आम्ही एक समस्त ग्रामस्थ म्हणून 100% विजयात त्यांच्या ग्रामस्थ सहभागी आहेत. अशी एक चर्चा ऐकायला भेटते की तुम्ही एक पूर्णपणे असं एक म्हणजे पूर्ण एक गट्टा मतदान करणार आहेत का, असं काय? 100% प्रत्येक वाडी वस्तीवरचा माणूस आज या ठिकाणी उतरलेला आहे मैदानात. कारण आमच्या गावात आम्ही उमेदवारी का मागतो? आमच्या गावच्या काही समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, MGPचा असेल, 33-34 कोटी रुपयाची योजना आहे, परंतु कुठलाही सत्ताधारी इथे येऊन ते मार्गी लावत नाही. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही तो आवाज उठवू, पंचायत समिती, जेडपीत पालकमंत्र्यांकडे जाऊ आणि तो मार्गी लावू. अनेक समस्या आहेत, रस्त्याच्या आहे, पाण्याच्या आहे, गटारच्या आहेत. त्या समस्या आम्ही दूर करू. कचऱ्याचा भीषण प्रश्न आहे. आज वडकी गावासारखं 25,000 लोकसंख्या आहे. म्हणजे 11च्या जनगणनेनुसार ते 10-11 असेल, परंतु आजच्या जनगणनेनुसार तरंगती लोकसंख्या धरून 25,000 ते 30,000 मतदार म्हणजे लोक आहेत तिथं, ग्रामस्थ चाकरमाने असतील. आणि भीषण कचऱ्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लावण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या माध्यमातून ते 100% करून घेऊ. शेजारीच महानगरपालिका आहे, तर महानगरपालिकेला आम्ही विनंती करू, आमचा कचरा आमच्या गावचा घ्या. कारण अतिशय सुंदर असं गाव आमचं आहे, परंतु या कचऱ्यामुळे थोडंसं हे होतं. ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आमच्या गावाला, जो जतन करण्यासाठी
काही आमची कामं राहिली असतील छोटी मोठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेऊ. कुठं ते पक्षीय राजकारण वडकीमध्ये काय दिसतंय का तुम्हाला? अजिबात नाही, बाहेरच्या समजा दुसऱ्या उमेदवारांचा कुठं काय प्रचार वगैरे? अजिबात नाही. वस्तुस्थिती ही आहे की नातेसंबंध ऋणानुबंध गाव शिव असल्यामुळं प्रत्येकाचं आमचं त्यांच्याशी त्यांचं आमच्याशी आहे, पण नातेसंबंध व्यक्तिपुरतं मर्यादित आहे. म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबात त्यांना बोलावून अगदी चहा पाणी करणार, नाश्ता देणार, पण आमच्या दाराच्या बाहेर आम्ही त्यांच्यासोबत कुणाच्या दारात बी जाणार नाही. हे होते वडकी गावातील काही ग्रामस्थ यांची भूमिका आपण पाहत राहा. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, मी हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे.